नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 मार्च 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्हाला खुश करण्यासाठी जोडीदार प्रयत्न करेल. जीवनसाथी सोबत संध्याकाळच्या भोजनाचा आस्वाद घ्याल. हे तुमच्या सप्ताहाच्या थकव्याला दूर करू शकते. रात्रीच्या वेळी घरातील लोकांपासून एकटा वेळ घालवणे पसंत कराल. तुमच्या कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. मित्र तुमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहतील. योग्य निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. उपाय: आजारी लोकांची काळजी घेणे आपल्या कौटुंबिक जीवनात सकारात्मकता घेऊन येईल. वृषभ राशी, शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. रागावर नियंत्रण मिळवा. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. दूरच्या प्रवासासाठी गेल्याने दगदग होईल, परंतु त्याचा फायदाही तुम्हाला मिळू शकेल. वैवाहिक आयुष्य कंटाळवाणे वाटू शकते. युवकांना आपल्या जीवनात प्रेमाची कमी जाणवेल. आयुष्यातील तणावापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे तणाव दूर ठेवून तुम्ही तुमचे विचार बदला. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल आणि त्यातून तुम्हाला उत्तम नफाही होऊ शकेल. उपाय: कौटुंबिक सदस्याच्या आनंदात वाढ होण्यासाठी पाण्यात कच्ची हळद वहा. मिथुन राशी, तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास नातेवाईक पुढाकार घेतील. प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. घरातील लोकांसोबत वेळ घालवाल. नात्याला महत्त्व देऊन त्यांच्यासोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. एकटेपणा बऱ्याच वेळा तुम्हाला चिंतित ठेवू शकतो. जेव्हा तुमच्या जवळ काहीच करण्यासाठी वेळ नसतो, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे काम कराल. मित्रांसोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. जीवनात तुम्ही पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल. परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. उपाय: समृद्ध आयुष्यासाठी नियमितपणे तेल स्नान करा. कर्क राशी, एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा बदनामी होण्याची शक्यता आहे. मुलांना वेळ देऊ शकता. वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुम्ही सर्वात दूर जाण्याच्या बाबतीत विचार करू शकता. तुमच्या सभोवतालच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी राहाल. रात्रीच्या वेळी धनलाभ होऊ शकतो. दुसऱ्यांना दिलेले धन परत मिळू शकते. उपाय:
कौटुंबिक देवतेची दररोज पूजा केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. सिंह राशी, इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. बऱ्याच काळापासून सुरू असलेले भांडण सोडवा. जीवनातील समस्या समजण्यासाठी घरातील कुणी वरिष्ठ व्यक्तीसोबत वेळ घालवू शकता. जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्याचा कामावर परिणाम होऊ शकतो. जीवनात सगळ्या गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. कमकुवत जीवन इच्छा तीव्र विषासारखी शरीरावर परिणाम करते, म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवा. आजाराशी सामना करण्यासाठी तयार राहा. विनाकारण पैशाला खर्च करू नका. उपाय: निरंतर आर्थिक वाढीसाठी गरजू व्यक्तींना भोजन वितरित करा. कन्या राशी, प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेऊ शकाल. जोडीदारामुळे नुकसान सहन करावे लागेल. पूर्ण दिवस बसून राहण्याऐवजी एखादे पुस्तक वाचू शकता. चांगली गुंतवणूक परतावा मिळवून देईल. कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. उपाय: घरात पांढरी फुले येणाऱ्या वनस्पती लावा. तूळ राशी, आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन शांत जागी वेळ घालवाल. आर्थिक पक्ष चांगला राहील. आज खूप सहनशीलता तुमच्याकडे असेल. कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. घरातील व्यक्तीसोबत बसून बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. व्यवस्थित नीट बसल्याने आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर व्यक्तिमत्वही खुलून दिसते. असंतुलित बोलण्यावर नियंत्रण ठेवा. उपाय: कुठल्याही व्यक्तीला कच्च्या कोळशाचे दान दिल्याने प्रेम जीवनाला समृद्धी येईल. वृश्चिक राशी, कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता आहे. दूरच्या ठिकाणावरून आलेली बातमी आनंद घेऊन येईल. अनोळखी व्यक्ती तुमच्यात वाद निर्माण करू शकते. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट तुम्ही समजू शकता. मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल. व्यापाऱ्यांना व्यापारात नफा मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांना मदत करू शकता. उपाय: शारीरिकदृष्ट्या आव्हान असलेल्या लोकांसोबत अन्न शेअर करून आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करा. धनु राशी, लवकर काम पूर्ण करून लवकर घरी जाणे तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे कुटुंबातील लोकांना आनंद मिळेल.
तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आजचा काळ थोडा कंटाळवाणा असू शकतो, म्हणून रचनात्मक कार्य करून दिवस रोचक बनवा. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी राहू शकाल. प्रियजनांसोबत असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलू नका. काम लवकर पूर्ण करून घरी जाणे तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे कुटुंबातील लोकांना आनंद मिळेल. उपाय: कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी मद्यपान करणे टाळा. मकर राशी. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्साही राहील. कुठल्या कारणास्तव लोकांच्या वादात अडकू नका. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळही खराब होईल. रचनात्मक विचार मिळवू शकता. तुमच्याजवळ वेळेचा अभाव नसेल. डोळ्यांचा त्रास असणाऱ्या लोकांनी प्रखर उन्हात जाणे टाळावे. आज भेटलेली व्यक्ती तुम्हाला आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी सल्ला देऊ शकते. उपाय: तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला विसरावे लागेल. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करू शकता, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय उगीच आपल्या गोष्टी त्यांना सांगू नका. आरोग्याच्या दृष्टीने धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा दिवस तुम्ही धार्मिक कामात घालवू शकता. आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढेल. लोकांशी संपर्क करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. उपाय: गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामग्री दान करा. मीन राशी. कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही सुट्टी घेऊ शकाल. जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील कष्ट विसरून जाल. रम्य सहली आनंद मिळवून देतील. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना धनाची आवश्यकता असेल. व्यर्थ खर्च करणाऱ्यांनी त्यांच्या जवळ पर्याप्त धन नसेल. जुन्या ओळखींना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस राहील. बऱ्याच दिवसापासून भेट न झालेला मित्र भेटेल आणि तुम्ही भूतकाळातील गोष्टींना उजाळा द्याल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी कपाळावर पांढरे चंदन लावा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.